दोन्ही संघाचे कर्णधारांनी यायचं. ह्याला विचार. आजच्या दिवसाची अजून एक महत्वाची मॅच मोरवाडीच्या विरोधात मांडवकरवाडी दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात तुम्ही संघाने जर पाहायला गेलं तर चांगला खेळ आतापर्यंत दाखवला. मोरवाडीचा संघ इथे जर पाहायला गेलं तर नक्कीच तेवढ्या ताकदीचा संघ आहे जेवढ्या ताकदीचा संघ हा मांडवकरवाडी देखील आहे. मगाची मॅच पाहिलीत आपण मांडवकरवाडी संघाने इथे मात्र चांगला खेळ दाखवला आणि त्याच मॅच मध्ये त्यांनी सहजरित्या विजय साकारलाय आणि म्हणूनच ही मॅच चांगल्या प्रकारे होणार या शंका नाहीये. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर नक्कीच चांगला चेंडू उपसवला गेला होता परंतु भाग्याची साथ इथे मात्र लाभले. इथे मात्र जर पाहायला गोलंदाजीसाठी ऋषिकेश आलेत. ऋषिकेशच्या प्रत्येक विकेट साठी संदेश मांडवकर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रत्येक विकेट साठी 100 रुपये कॅश प्राइज आणि या जोडीवरती इथे मात्र नजर असेल ऋषिकेशची. ऋषभ आणि रोशन ही सलामीची जोडी चांगली फलंदाज आहेत आतापर्यंत. यांची कामगिरी जर पाहायला गेली तर चांगली राहिली आहे. स्टार्ट इथे मात्र चांगला देणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. फुल टॉस आहे टॅप केला आहे आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इथे मात्र फटका केल्यानंतर एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर मिडऑफच्या दिशेने आपण केलं गेलं तोपर्यंत एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये. सुशांत मासेने जर बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडला तर रुपेश काके यांच्याकडून 500 रुपये.
हो चांगला चेंडू आहे कार्पेटच्या साह्याने तो ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षण खराब आणि त्यानंतर दोन धावा देखील कंप्लीट झालेत. क्षेत्ररक्षण थोडस खराब होतं या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे कारण का दोन्ही संघांकडे जर विचार केला तर चांगली बॅटिंग ऑर्डर आहे आणि म्हणूनच या मॅच मध्ये धावा ज्या आहेत ते जोडावे लागतील. आतापर्यंत 4 धावा फरकावरती. हा चेंडू खराब आहे. नक्कीच पुन्हा एकदा टाकावा लागेल हा चेंडू. टाबलेसीच्या खूपच बाहेरचा आणि म्हणूनच या चेंडूवरती पंचाची दंडनीय कारवाई. एक्स्ट्रा धावा या चेंडूवरती. संख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 धावा या फलकावरती. हो हो या चेंडूवरती क्रीजर मध्ये फटका केला गेला. टायमिंग इथे मात्र तितकंच खास नाही आहे म्हणूनच या चेंडूवरती एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 6 धावा फलकावरती. रोशन आणि ऋषभ ही जोडी नक्कीच चांगली कामगिरी आता सध्याच्या घडीला करताना दिसते. पहिले षटक प्रगती पथावरती असताना फक्त 6 धावा या फलकावरती. फुलटॉस आहे आणि या फुलटॉस वरती जर पाहायला गेलं तर एकच धाव असेल. फुलटॉस होता आणि या फुलटॉस वरती जर पाहायला गेलं तर तितकंच खास इथे मात्र टायमिंग नाही. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 7 धावा शेवटचा चेंडू शिल्लक असेल या इनिंग मधील या षटकातील शेवटचा चेंडू. डान्सिंग डाऊन द विकेट आणि त्यानंतर इथे या निर्धाव चेंडूची सांगता पहिला षटक इथे मात्र मार्गस्थ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहायला गेलं तर 7 धावा या फलकावरती लागलेत. डीजी युवा गोलंदाज आहेत त्याचं कशा प्रकारे इथे गोलंदाजी केली जाईल. हर्षराजच्या माध्यमातून पहिले षटक चांगल्या प्रकारे हाताळलं गेलं. ऋषिकेशच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा इथे मात्र खर्च केल्या जाते. चांगली गोलंदाजी पाहायला पडली यार ऋषिकेशने. इथे मात्र चांगली गोलंदाजी केली. प्रत्येक विकेट साठी इथे मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज संदेश मांडवकर यांच्या मदतीतून आणि हॅट्रिक साठी 1001 रुपये. चेंडूमध्ये एक्स्ट्रा धावा इथे मात्र रोखावे लागतील गोलंदाज हर्षराजला. यादीच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी हर्षराजने केली होती परंतु या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्याहून चांगली गोलंदाजी करावी लागेल. उलटॉस आहे समोरच्या दिशेने फटका केलाय जरूर. हँगॉनला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि म्हणूनच इथे या चेंडूला कलेक्ट केल्या गेल्या. फेकी करतील तोपर्यंत एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 9 धावा या फलकावरती. पहिली षटक प्रगती पथावरती असताना 9 धावा या फलकावरती. हो या चेंडूवरती फटका तर फर्स्ट चेंडू हवेत आहे परंतु या चेंडूने योग्य ती जोरी घातली आहे. 6 धावेसाठी फटका.
हो, या चेंडूवरती विकेट आले म्हणजे 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे मात्र जिंकलाय हर्षराजने. संदेश मांडवकर आपले 100 रुपये इथे जमा करायचे. आणि हॅट्रिक साठी देखील 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हॅट्रिक जर केली मांडवकरवाडीच्या गोलंदाजांनी तर संदेश मांडवकर यांच्याकडून 2000 रुपये. हो, अजून एक विकेट, अजून एक विकेट. काय चेंडू लागला, मॅजिक चेंडू आणि मॅजिक चेंडूवरती फलंदाज बॅक टू द पवेलियन चावं लागेल. नक्कीच या विकेट साठी अजून एक 100 रुपये कॅश प्राइज जमा झालाय. जर हॅट्रिक केली या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज आपण जिंकू शकता. नक्कीच हर्षराजला ती संधी आहे. हे 3000 रुपये खरंच जातील का अकाउंट वरती हे देखील पाहावं लागेल. हो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर बॅक टू द बॉलर फटका केला आणि त्यानंतर एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. आतापर्यंत 5 चेंडू आणि या 5 चेंडू मध्ये जर पाहायला गेलं तर चांगला कमबॅक पाहायला भेटला. आतापर्यंत 16 धावा फलकामध्ये शेवटचं चेंडू इथे टाकण्यासाठी गोलंदाज हर्षराज हे देखील सज्ज झालेत. हो, चांगला फटका इथे मात्र केला गेला. कार्तिकच्या साह्याने इथे मात्र फटका केला. एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. दुसऱ्याचा प्रयत्न परंतु रोखला गेला. आणि इथे जर पाहायला गेलं तर नक्कीच इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. सॉरी, माफ करा, 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली. आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपुष्टात आणि या 2 षटकांमध्ये बनवल्या गेलेत आतापर्यंत 17 धावा. म्हणजेच आता मात्र 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये एक पाहिजे किती धावांचं लक्ष हे आपण संघाच्या समोर म्हणजेच मांडवकरवाडीच्या समोर ठेवलं जाईल. आकाशने जर हॅट्रिक केली तर त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा इथे मात्र खर्चीला गेलेत. संख्येचं टोटल आतापर्यंत 18 धावा फलकावरती लागलेत. संदेश मांडवकर नक्कीच आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांच्या देखील माध्यमातून धनराशीचा वर्षाव केला जातो. या चेंडूवरती अर्धा बॅटने फटक्याला सजवलं गेलंय आणि 2 क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू मात्र सीमारेषा पार चौकार. चार धावेसाठी फटका केला जातोय. अर्धा बॅटने इथे मात्र फटक्याला सजवल्यानंतर 4 धावा या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 20 फलकावरती, सॉरी 22 फलकावरती. 22 धावा. हो, हा चेंडू नक्की चांगल्या प्रकारे डिलिव्हर केला जातोय.
थोडस जर पाहायला गेला तर हलकासा टर्न देखील या चेंडूवरती पाहायला भेटला. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 22. 2 चेंडू आतापर्यंत झालेत, अजून देखील 4 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मध्ये. मानेवर टाकलं. फुल टॉस आहे, फुल टॉस वरती फलंदाज लॉस, शॉट सिलेक्शन चुकलं आणि त्यानंतर दांडी गोल सक्सेसफुल. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. चला चिप्पेवाडी संघ आणि गांगेश्वर काशिंगे दोन्ही संघाचे कर्णधार यायचं. चिप्पेवाडी आणि गांगेश्वर काशिंगे दोन्ही संघाचं कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. यानंतर आपली लगेचच मॅच होणार आहे. विजय इथे मात्र पाटीलसाठी सज्ज झाले. टीव्ही सामना फटकामध्ये हो इथे जर पाहायला गेलं तर फटका चांगला केला गेला. एक्सपेरले केला इथे मात्र फटका केल्यानंतर डीपला प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होताना पाहायला मिळाला, परंतु रोखला गेले चांगले क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 24-24 फरकावरती. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 5 चेंडू टाकले गेलेत. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. जे काही करायचंय ते आपल्याला या चेंडूवरती करायचंय, म्हणूनच इथे मात्र सर्वस्व झोकून द्यावं लागेल या चेंडूवरती. हो या चेंडूवरती फटका बसला. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जेल काली जेल टिपला जाईल का हे देखील पाहावं लागेल. चेल पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुटला, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये प्रयत्न केला आणि त्यामध्ये चेलला इथे मात्र सहजरित्या कन्वर्ट केले गेले. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. जावं लागेल फलंदाजाला आणि याच बरोबर पहिल्या इनिंगचा केस संपुष्टात. 24 बनवल्यात, 25 धावांचा उद्देश आहे. आहे 200 रुपयाचा कॅश प्राइज. 2 विकेट साठी जे कॅश प्राइज होतं ते घेऊन जायचंय हर्षराज. संदेश मांडवकर आपण देखील यायचंय. आपण देखील या स्क्रीन वरती झळकू द्या नक्कीच. विलासजी मासे सर यांच्या शुभास्ती इथे मात्र हर्षराजला इथे मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाते. 2 विकेट त्यांनी मिळवल्या होत्या. चला कारशिंगे संघ यायचा. कारशिंगे संघ नाणेफेक करून घ्यायचे. चला कारशिंगे संघ या प्लीज. चिपटेवाडी संघाचा कर्णधार आलाय कारशिंगे. आपल्याला लास्ट कॉल असेल कारशिंगे.
मोरेवाडी संघाने इतिमধ্যে बनवलेत तब्बल 24वा 25 उद्दिष्ट आणि याचा उद्दिष्टाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी इतिमধ্যে मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मंडवकर वाडीच्या विरोधात मोरेवाडी या दोन मातब्बर संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला भेटली आणि पहिल्या इनिंगमध्ये जर पाहायला गेलं तर जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय हा यशस्वी करून दाखवला त्यांच्या गोलंदाजांनी आणि म्हणूनच मंडवकर वाडी या संघ वर्चस्व गाजवताना या इनिंग मध्ये पाहायला मिळाला. परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये जर आपल्याला कमबॅक करायचं असेल तर वर्चस्व राखायचं असेल तर या मॅचला जिंकावं लागेल. मोरेवाडीचा संघ इथे जर पाहायला गेलं तर यांच्याकडे देखील क्षमता आहे ही दाबा रोखण्याची, कारण का एक नामवंत संघांच्या यादीमध्ये या संघाला देखील ओळखलं जातं आणि प्रत्येक षटकारासाठी इथे 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. रुपेश मांडवकर सर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज झाले प्रत्येक षटकारासाठी एक बक्षीस आहे. ओहो, या चेंडूवरती बिगेट करण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नामध्ये जर पाहायला गेलं तर एकही धाव इस संघाच्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यश आले. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बॅटला ब्रश करून गेला चेंडू आणि म्हणूनच एकेरी धावेसाठी म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाले. मैदानाची भौगोलिक अवस्था थोडीशी नाजूक आहे आणि म्हणूनच डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल आहे. हो, या चेंडूवरती बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्क्वेअर क्रीजर मध्ये हा फटका फसलाय. चेंडू हवेत आणि त्यानंतर एक झेप घेतली आणि या झेप मध्ये चेंडूला कलेक्ट केलंय आणि फलंदाजाची खेळी संपुष्टात आणली जाते. चला, कारशिंगे संघ आपल्याला लास्ट कॉल असेल. हो, संघा चेंडू इथे डिलिव्हर केलाय आणि या चेंडूवरती एकेरी धाव इतिमध्ये संघाच्या खात्यामध्ये. कौतुक मोरेवाडी संघाचं देखील करावं लागेल, कारण का या संघाने धावा कमी बनवल्या तरी देखील इथे मात्र दमखम दाखवलं जातं. या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला इथे मात्र आपल्याला पाहायला जरूर मिळते. संख्येचं टोटल जर विचार केला तर आतापर्यंत बनवलं गेलं तर 2 धावा. हो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर बिगिट केलाय. इथे जर पाहायला गेलं तर शेवटच्या क्षणी इथे मात्र झेल सोडला जातोय. आज झेल किती मागला ठरेल हे देखील पाहावं लागेल. आज झेल सोडला इथे मंडवकर वाडीच्या फलंदाजाचा. अजून एका फलंदाजाची विकेट मिळवण्याची संधी होती. अपुरी संघाला इथे मात्र बॅकफूट वरती नेण्याची संधी होती, परंतु ही संधी आपण गमावली आणि ही संधी पुन्हा कधी निर्माण होईल याच जर पाहायला गेलं तर शंका आहे. परंतु इथे जर पाहायला गेलं तर जी संधी होती त्या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. सध्याच्या घडीला धावसंख्येचा जर विचार केला तर 25 धावांचा पाठलाग करताना बनवले गेले 6, म्हणजे जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये अजून देखील 19 धावांची गरज आहे. 12 चेंडू 19 धावा अजून देखील बनवायचे आहेत.
होते, परंतु या गोलंदाजीला इथे मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं देखील गरजेचं आहे. तर संख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 9 धावा म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 16 धावांची गरज. टॉस आहे या चेंडूवरती मिडविकेटच्या दिशेने फटकाला केला गेलाय. डीपला प्रोटेक्शन आहे म्हणूनच या चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या चेंडूवरती काय घडलंय हे देखील पाहावं लागेल. नक्की 2 धावा या कंप्लीट जरूर झाल्यात. 2 धावा या कंप्लीट आणि धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 धावा. अकरा धावा फटकावरती नक्कीच गोलंदाजी चांगली होती, परंतु क्षेत्ररक्षण थोडस जर पाहायला गेलं तर खराब. आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर धावा किती मिळतील? नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये फटका केल्यानंतर 21 धावा असेल या चेंडूवरती. 12 धावा फटकावरती लागलेत. 13 धावांची अजून देखील गरज आहे. 12 बनवले, 13 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. हा चेंडू देखील एक्स्ट्रा धावीसाठी टाकला गेलाय आणि म्हणूनच धावसंख्येचं टोटलचा जर विचार केला तर आतापर्यंत 13 धावा फलकावरती 12ची अजून देखील गरज आहे. ही मॅच जिंकायची आहे आपल्याला. 12 धावा अजून देखील बनवायचे आहेत. येणारे चेंडू असतील 9 चेंडू मध्ये अजून देखील 12 धावा. स्टंप नक्कीच आठवड्याचा चेंडू आहे. शरीरावरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि म्हणूनच हा चेंडू निर्धाव देखील आहे. हा चेंडू जर पाहायला गेला तर निर्धाव आलाय. खांद्यांवरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. लेग स्टिक वरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि म्हणूनच हा चेंडू जर पाहायला गेला तर निर्धाव आलाय. तर संख्येचं टोटल आतापर्यंत 13 धावा. 4 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. हो बिग हिट करण्याचा प्रयत्न. फर्स्ट लाईन फटका, चेंडू ऑफ येत आहे. आता मात्र संधी मिळाली. या संधीचा पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर सोनं करता आलं नाहीये आणि याच बरोबर जर पाहायला गेला तर करशिंगे संघ आपण उपस्थित असेल तर आपण यायचा करशिंगे संघ. सात चेंडू मध्ये अजून देखील 10 धावांची गरज आहे. 7 चेंडू 10 धावा. चला स्पीडअप करायचंय. फलंदाज चला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. 7 चेंडू मध्ये अजून देखील 10 धावांची गरज आहे. 7 चेंडू 10 धावा अजून देखील बनवायचे आहेत. योगेश बॅटिंग साठी सज्ज झालेत. योगेश आता मात्र जर पाहायला गेला तर या संघर्षाच्या या युद्धामध्ये त्यांनी देखील उडी घेतल्या. 7 चेंडू मध्ये 10 धावा अजून देखील बनवायचे आहेत. चला करशिंगे संघ कुठे उपस्थित असाल तर प्लीज आपण आल्याची नोंद करायची आहे, कारण का आपण इथे
नक्कीच या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा, या एक्स्ट्रा धावा आपल्याला रोखायचे आहेत, कारण का जर पाहायला गेलं तर आपल्याकडे धावा कमी आहेत. 25 धावांचा इथे मात्र पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 16 बनवलेत, म्हणजेच इथे 9 धावांची अजून देखील गरज आहे. 7 चेंडूमध्ये 9 धावा. आज चेंडू चांगल्या प्रकारे टाकावा लागेल. अजून देखील आपल्याकडे संधी आहे. आपण 2 संध्या गमावल्यात झेलबादच्या. हो चांगला फटका इथे मात्र केला गेलाय. मिड विकेटला इथे मात्र फटका केलाय आणि क्षेत्ररक्षक कुठेतरी चुकत दिसलेत आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि हाच चेंडूवरती जावं लागेल. नक्कीच या चेंडूवरती जावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अपूर्ण ठरलाय आणि म्हणूनच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर विकेट आले. योगेशला जावं लागेल बॅक टू द पेव्हिलियन. 17 बनवलेत, म्हणजे 6 चेंडू मध्ये आपल्याला अजून देखील 8 धावांची गरज आहे. 6 चेंडू 8 धावा. करशिंगे संघ यायचंय. करशिंगे चला नाणेफेकीसाठी यायचंय. करशिंगे मित्रांनो लक्षात ठेवा, यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा दुप्पट मेहनत ही यश टिकवण्यासाठी करावी लागते. आपल्याला यश टिकवायचं आहे, आपल्याला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला या मॅच मध्ये मेहनत ही करावीच लागेल आणि ही मेहनत इथे मात्र 6 चेंडूमध्ये करायची आहे. ऋषी मांडवकरने जी मॅच जिंकवली तर त्यांच्यासाठी संदेश मांडवकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. 6 चेंडू 8 धावा. ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर बिगिट केलाय जरूर आणि यानंतर 6 धावेसाठी फटका आलाय. चेंडू टाकलाय. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र विकेट केलं जात आहे. कोणीतरी म्हटलं देखील आहे संकटांना सामोरे जा, कारण त्यातूनच आपल्याला नवी दिशा मिळत असते. आणि पहिल्या चेंडूवरती इथे या चेंडूला चांगल्या प्रकारे सामोरे गेलेत आणि त्यानंतर एकेरी धावा इथे मात्र ओहो फेकी तर डायरेक्ट आहे, परंतु जर पाहायला गेलं तर इथे सुखरूप लँडिंग आहे आणि म्हणूनच या चेंडूवरती एकेरी धाव इथे मात्र कंप्लीट झाले. म्हणजे जिंकण्यासाठी 4 चेंडूमध्ये एकेरी धाव इथे मात्र कंप्लीट करायची आहे. बनवल्या गेल्यात आतापर्यंत 24वा म्हणजेच स्कोर लेवल झाले. अजून देखील एक धाव आपल्याला कंपल्सरी बनवावी लागणार आहे, कारण का कंपल्सरी चेस या नियमावरती स्पर्धा आणि म्हणूनच 4 चेंडूमध्ये एक धाव आपल्याला कंपल्सरी बनवावी लागेल. 4 चेंडू निर्धाव टाकण्याची किमया साकारावी लागेल गोलंदाजाला. ओहो या चेंडूवरती विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू हवेत. झेलबाद चालाय फलंदाज. बॅक टू द पेव्हिलियन जावं लागेल फलंदाज. हीच खरी सुरुवात असते मित्रांनो. एंड इज द बिगिनिंग. अंत असते प्रारंभ. जिथे अंत होतो तिथूनच नव्याने सुरुवात करायची असते. जर वाटत असेल या मॅच मध्ये आपण कुठेतरी पराभवाच्या छायेमध्ये आहेत, तर तिथूनच आपल्याला नव्याने सुरुवात करायची आहे जिंकण्याची. काही जणांची स्वप्न ही भीतीमुळेच अपूर्ण राहतात, म्हणूनच इथे मात्र भीती न बाळगता या संकटाला सामोरं जावं लागेल. या चेंडूवरती रनआउटची संधी आहे. फेकी चुकीच्या एंडला झाली आणि म्हणूनच या चेंडूवरती लिहिल्या साकारल्यानंतर ऋषीने ही मॅच जिंकून दिली. म्हणजे 500 रुपयाचा कॅश प्राइजचा हकदार हा ऋषी देखील झालाय. ऋषी यायचंय, आपला कॅश प्राइज घेऊन जायचंय आणि या सामन्याचा सामनावीर हा देखील